नमस्कार मंडळी. तर मुलांना चपाती म्हटले की त्यांची तोंड फिरतात, तर अशा प्रकारे तुम्ही द्याल तर त्या मुलांना नक्की आवडेल. तर चपाती शिळी राहिल्यावर काय होतं आहे, परत त्यांना गरम करून आपल्यालाच खावी लागते. तर अशा प्रकारे त्यांना मी कट करून घेतलेलं आहे. तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता, गोल, त्रिकोण, चौकोन. आणि मस्तपैकी त्यांना फ्राय करून घ्यायचं आहे. अशी क्रिस्पी फ्राय करून घ्यायची. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर आता माझ्या सगळ्या चपाती अशा प्रकारे तळून झालेल्या आहेत. आणि आता काय करायचं, आपल्याला जर हवं असेल, मी आता इथे शेजवान चटणी आणि आपला टॅमॅटो सॉस लावून घेतलेला आहे. तुम्हाला हवी असेल तर हिरवी चटणी, लाल चटणी, गोड चटणी पण तुम्ही त्याला लावू शकता. आणि बटाटा, शिजवलेला बटाटा तो मॅश करून तो त्यावरती लावलेला आहे. त्यावरती कांदा, टॅमॅटो, थोडासा चाट मसाला असं सगळं मिक्स करून छानपैकी आपली शेवपुरी तयार झालेली आहे. संध्याकाळच्या वेळेला आता मुलांना सुट्ट्या पण आहे, तर नक्की त्यांना आवडेल. तर अशा प्रकारे चपाती शिळी टाकून न देता तुम्ही असा वापर करू शकता त्याचा. जर तुम्हाला आवडली असेल माझी रेसिपी तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.